घेते बाबू, थोडंसं पटापट काम कर. 11 वाजता टाइम दिला तर 10:30 वाजले, तर आपलं आता झालं पाहिजे ना. त्याचे पाहुणे वावणे येऊन तयार राहीन आता. ना जमतेम तो ते स्टेटस हे करून राहिला, काय करायचं आहे त्याच्यावर. तर रप्प घेणं होईल, कायले फालतू कस्टमरच्या 2 गोष्टी ऐका लागते मग. हो हो काका, झालंच आता. बस आता 5 मिनिटाचं काम राहिलं. थोडंसं टेबल थोडासा सजवून टाकतो, झालं मग. बाकी सगळे तर कामं निपटून गेले. फक्त आता त्याच्यात माईक लावणार राहिला आणि ते बॉक्स बसवणार राहिला. बस झालं, 2 मिनिटाचं ते काम आहे. झालंच आता, काही वेळ नाही लागत जास्त. अरे कायले त्या कस्टमरच्या गोष्टी ऐका लागते फालतू. 11चा टाइम दिला तर 10:30 वाजेपर्यंत आपलं तयार होऊन सगळं रेडी राहिलं पाहिजे. कायले कोणाच्या 2 गोष्टी ऐकावं मग. त्याचा कार्यक्रम राहते, पैसे देते, मग टायमावर जर अशा गोष्टी करा तर मग कसं वाटून देईल. शांताराम भाऊ, भाऊचं मंडप आल्या. भाऊचं तर काम थोडंसं कडक वाटून राहिलं वाटते. मस्त टनाटन काम वाटून राहिलं भाऊचं तर. नाही तर काय, असंच काम पाहिजे. काम होणार तो 11चा टाइम दिला म्हणते, 10:30 वाजेपर्यंत झालं पाहिजे म्हणते. मग बरोबर नाही तर काय, त्याचं असंच काम पाहिजे. चांगला माणूस वाटते. चल बोलून घेऊ त्याच्या संग, काय कसं काय आहे, त्या तारखेला खाली आहे, किती पैसे किती, काय पैसे किती. चल बोलून घेऊ त्याच्या संग. घ्या मग शांताराम भाऊ, द्या बरं आवाज त्याला, आवाज देऊन द्या, बोलून घेऊ आपण. भाऊ, ओ भाऊ, ओ मंडप आले भाऊ. बोला, कसं म्हणता. काही नाही भाऊ, आम्ही काय म्हणतो, ह्या भाऊच्या पोरीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात 5 तारखेला, 5 फेब्रुवारीला. तर आम्हाला तुमचं हे मंडप पाहिजे होता म्हटलं. एका दिवसाचा कार्यक्रम आहे, तर एक हळदीच्या दिवशी थोडंसं लहानसं स्टेजनं थोडंसं 50 लोकांचा कार्यक्रम करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी लग्न आहे, तर घरापुढंच आपल्याला मंडप गिंडप उभा करणं आहे घरापुढंच. तर त्याच्यासाठी मंडप पाहिजे होता. तर आहे का म्हटलं बा तुम्ही खाली पुढच्या महिन्यात 5 तारखेला, 4 न 5ले 5 तारखेला. अरे गण्या, 5 तारखेला आहे का रे आपलं रिकाम पण. पाय बरं आपल्याला डायरेक्ट 5 तारखेला काही बुक गिक आहे का आपण, का खाली आहे. 5 तारखेला नाही आहे भाऊ. 5 तारखेला आपलं रिकाम पण आहे. 4 तारखेला आपल्याला एक कार्यक्रम आहे सकाळचा वाढदिवसाचा, तर त्याच्यात आपण 2 वाजेपर्यंत फ्री होऊन जातो. म्हणजे 4-5 वाजेपर्यंत आपला मंडप फंडप यायच्या घरी लागू शकते. 5 तारखेला अजून आपल्याला ऑर्डर आहे नाही, सध्या खाली आहे. 6 तारीख बुक आहे आपली, 6-7ची. 5 तारखेला आहे आपण खाली. बरोबर. तो जमते मग भाऊ. 5 तारखेला खाली आहे, आणि 4 तारखेला तशी तुमची संध्याकाळची थोडं असन 7-8 वाजतापासूनची, तर 6 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला मंडप बांधून देतो हळदीचा. दुसऱ्या दिवशी लग्नाचाही खालीच आहे. 4-5 तारखेला खालीच आहे, होऊन जाते तुमचं. असं खाली आहे मग. तर काय मग तुमचं भाडं बजेट काय होते तसं सांगा मग आम्हाला. त्याच्या हिशोबाने कसं आम्हाला बजेट लावा लागेल ना. बजेटचं पाहून घ्या. पहिले सांगा की तुम्हाला कार्यक्रम किती लोकांचा करायचा, म्हणजे किती लोकांचा पेंडॉल बांधा लागेल आम्हाला. आता जसा भाव असेल त्या हिशोबाने सांगतो मग. हळदीचं सांगून द्या किती लोकांचा कार्यक्रम आहे, त्या हिशोबानं पेंडॉल बांधन, त्या हिशोबानं मटेरियल लागेल आम्हाला. आणि लग्नाचं सांगून द्या किती दिवसाचा कार्यक्रम आहे, तर किती लोकांचा कार्यक्रम आहे. तर भाऊ पाहून घ्या, आपल्याला हळदीचा कार्यक्रम करायचा आहे 50 लोकांचा. तर त्याच हिशोबाने आपल्याला पेंडॉल उभा करणं आहे. आणि लग्नाचा कार्यक्रम करणं आहे आपल्याला 400 लोकांचा. 400 लोकांचा लग्नाचा कार्यक्रम आहे, तर त्या हिशोबानं सांगा मग आमचं का तुमचं आता काय किती बजेट होते तर. पाहून घ्या. डेकोरेशनचा आता हळदीचा तुमचा आहे म्हणता 50 लोकांचा कार्यक्रम, मला लहानसा स्टेज बनवा लागेल नवरीसाठी. तर हळदीचा कार्यक्रमात 50 लोकांचा मंडप होईल तुमचा 5,000चा. आणि लग्नाचा जो आहे 400 लोकांचा कार्यक्रम, तर त्या हिशोबानं मंडप पेंडॉल हे ते सगळं धरून आपलं 30,000चं होते. 30,000 होते लग्नाच्या दिवसचे, आणि हळदीच्या दिवसचे 5,000 रुपये. पैसे जास्त होते ना, थोडंसं हिशोबात लावा बरोबर. आम्ही आता गरीब माणसं आहे बुवा. बरोबर लावा थोडंसं. भाऊ तुम्हाला ह्या भाव माहिती आहे काय, सगळ्यात कमी भाव सांगितला. ह्या भावात एवढं तुम्हाला भेटणारच नाही कुठं. पूर्ण मार्केट घुमून या तुम्ही. नाही तर म्हणाल काय बा मनीलाल काय बोलून राहिला. आपलं एवढं स्वस्त कुठंच नाही देत. आपलं काही टेन्शन नाही, चांगले कामं होऊन राहिले तर आपण पैसे 5-10 रुपये इकडे तिकडे करूनच टाकतो. आपलं जास्त सांगून ते कमी करणं तो भावच नाही. जे आहे ते सांगतो तुम्हाला. बरोबरच आहे, तेवढ्यात तुम्हालाही परवडते, आम्हालाही परवडते. आणि तुम्हाला माल मटेरियल सगळं शिवून राहिलं ना. जसं इथं सामान दिसून राहिलं गचागच भरलेलं, तसंच तिथं तुम्हाला सगळं डेकोरेशन देतो 30,000मध्ये लग्नाच्या. आणि हळदीत तुम्हाला सगळं देतो. हळदीत लागेल तर तुम्हाला जे 2 बॉक्स पाहिजे ते त्याच्यातच आले 5,000तच. सगळा कार्यक्रम मस्त तुमचा 35,000 होते. काहीच टेन्शन नाही, काहीच झंझट नाही त्याच्यात. मस्त आरामात शांततेनं कार्यक्रम होऊन जाते, आणि सगळं सामान भेटून तुम्हाला. ते तर आहे, पण काही तर कमी करा त्याच्यात. एक काम करा, दोन्ही मिळून 35,000 होते ना, 5,000चं डिस्काउंट देऊन द्या, 30,000 करून टाका कार्यक्रम. 30,000 तर नाही होतो, 5,000 लय कमी होते. एक काम करा, तुम्ही 2,000 कमी देऊन द्या. 33,000 करा फायनल. 33 जास्त होते ना, 5,000 देऊन द्या डिस्काउंट, बरोबर होऊन जाते. नाही भाऊ, एवढं तर नाही जमत, पण आता एवढेच म्हणून राहिले तर शेवटी मी 32,000 देतो. पहा मग आता तुमच्या विचारानं काय कसं आहे. कारण की आपण सामानच तेवढं देऊन राहिलो, त्याच्यात सगळ्या गोष्टी पद्धतशीरच राहते आपल्या. आपल्या कामात तुम्हाला काहीच अलगर्जीपणा नाही दिसणार, सगळं परफेक्ट काम राहणार आहे. तर एवढं कमी तर नाही जमत भाऊ, पण 32,000 करून देतो. बाकी पहा मग तुम्ही कसं करता मग शामराव. शेवटी आता 32,000 म्हणते, तू सांग आता, ते विचार कर आता त्याच्यापेक्षा काही कमी करत नाही म्हणते तो. तू सांग आता, तू काय म्हणतो तर. जाऊ दे, करून टाक ना खूप शांताराम भाऊ.
काल तसं मी मार्केटमध्ये घुमलो, याच्यापेक्षा कमी सामान आहे त्याच्याजवळ हां. आणि 40-45 हजार सांगे. मग त्याच्यापेक्षा ते चांगलंच आहे. सामान सुमानी डबल टिबल देऊन राहिला, मस्त लाईटं फायटं सगळंच आहे याच्याजवळ. पाल पडतेही चांगली आहे, मस्त नवीन हां. तर करून टाक बुक 32मध्ये 32 देऊन टाकू, 5,000 देऊन टाकू आता ॲडव्हान्स, बाकीचे देऊ त्याला काम झाल्यावर हां. करून टाक मग फायनल. काय करतं मग फालतू लांबा लांबा करून, अजून कोणी भेटते नाही भेटत. बरं ठीक आहे, मग तू म्हणतो तसं आता फायनल करूनच टाकतो मग आता. हो हो करून टाक, काय करतो. नाही तर काल घुमलो मी दिवसभर, काही एवढ्या याच्यात भेटूनच नाही राहिला राजा. करून टाक फायनल. बोला मग काय विचार केला, घेऊ ऑर्डर तुमची का कसं काय सांगा मग तसं मला. बरं बरं ठीक आहे ना. या मग 4 तारखेला थोडासा 50 लोकांचा मंडपाचा कार्यक्रम करून द्या. आणि तुमचा हा कार्यक्रम आहे मग लग्नाच्या दिवशी 400 लोकांचा. हां पण आता तुम्ही जसं सांगितलं त्या हिशोबानं सगळं सामान सुमान अवेलेबल करून दे जा. मस्त खुर्च्या टेबलन फेबलं कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे हां. बिंदास राहा तुम्ही, कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडत. तर आता मग 5,000 देतो तुम्हाला ॲडव्हान्स, आणि बाकी मग हळदीच्या दिवशी घेऊन घे जा पैसे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. बरं चाल मग आता शामराव, आता ते मंडप डेकोरेशनचं तर निपटलं. आता काय पत्रिका राहिल्या. चाल मग तिथं आता पत्रिका आपण टाकून देऊ हां. बात 1-2 दिवसात तो पत्रिका देऊन देते आपल्याला. हो हो चाल, पत्रिका तर राहिलाच आपल्याला, मेन तेच आहे हां. हे तरी आपल्या टायमावर होऊन जाते, पण पत्रिका पहिले छापछूप करून वाटूट करावं लागते मध्ये हां. तर चाल तिथं कुठं आहे का ओळखीचा चांगला, तर चाल बरं पाहून घेऊ त्याच्याजवळ. अरे नमस्कार हो शांताराम भाऊ, नमस्कार. अरे नमस्कार रंगलाल भाऊ, नमस्कार नमस्कार. कसं म्हणता मग, कालचे पाहिले काय ते हां पत्रिकाचे ज्या मी तुम्हाला डिझाईन पेपर पाठवला होता, पाहिला मग तो कोणता काय छापाचा आहे सांगून द्या मग, किती काय छापाच्या क्वांटिटी. तर हे त्याइलेच आणलं रंगलाल भाऊ मी हां. याच्या पोरीचं लग्न आहे आता पुढच्या महिन्यात 5 तारखेचं. तर मी तुम्ही ज्या मला व्हॉट्सअप पाठवलं ते जेवढे ते पत्रिकेचे डिझाईन होते ते, तो सगळे व्हिडिओ मी पाठवले यायले हां. तो यायले त्यातला तुम्हाला एक व्हिडिओ मस्त आवडला, जे 5 रुपये परत आहे की नाही त्याचावाला. तर ते छापाचे आहे म्हणते. तर ते पाहिजे होते आपल्याला कमीत कमी म्हणजे 350 पत्रिका पाहिजे हां. 350 पत्रिका आहे त्या, तर तेवढ्या छापाच्या होत्या. आणि मेन म्हणजे 2 दिवसातच पाहिजे आपल्याला. बरं ठीक आहे ना, भेटून जाईल ना आपल्याला 2 दिवसातच भेटून जाते हां. पुट्टी गिट्टेला या मशीना 2-3 आहे आपल्याजवळ. बाद बका आजच छापून देतो दिवसभरात, उद्याच भेटून जाते तुम्हाला संध्याकाळपर्यंत. 2 दिवसही नाही लागत. बरं ठीक आहे ना, चालते आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत. झालं का मग तसं फोन लावून देतो का मला. हा ठीक आहे, काही विषय नाही. उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला पत्रिका पूर्ण छापून देऊन देतो. आणि मी काय म्हणतो मग रंगलाल भाऊ, पैसे उद्या घेऊन घेतो पूर्ण एक काय ना हां. आज आज थोडेसे आणले नाही, थोडंसं ते मंडप डेकोरेशनचं काम होतं ते बुक करून टाकलं. तर 5,000 आणले होते तर देऊन टाकले आहे त्याला ॲडव्हान्स. तर तू म्हणतो उद्या संध्याकाळी झालं का एक काय घेऊन घेतो, किती काय होते तसं आम्हाला फोन लावून सांगून देतो, एक काय देऊन देतो. पैशाचं तुला कधी बोललो काय मी शांताराम भाऊ. तू उद्या नाही मला 15 दिवसानं महिन्याभरानं दे, काही टेन्शन नाही. तू पत्रिका घेऊन जाय आरामात दे शांततेनं, लग्न पग्न झाल्यावर सगळे कार्यक्रम निपटल्यावर मग देतो शांततेने. घेऊन जाय तू पहिले पत्रिका. बरं ठीक आहे भाऊ, काही हरकत नाही. उद्या संध्याकाळी तू झालं का फोन लाव आणि मग घेऊन जातो मग आणि मी पत्रिका आहे ना, काही विषय नाही त्याच्यात. चाल मग येतो मग, नमस्कार. हो ये शांताराम भाऊ मग.